पावसामुळे रायगड जिल्ह्यातील निसर्ग बहरून गेले। डोंगर दऱ्यामधून धबधबे ओथंबून वाहतायत। रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या दरम्यान असलेल्या ताम्हिणी घाटात कुंद वातावरण आहे। डोंगरातून कोसळणारे धबधबे, सर्वत्र पसरलेली धुक्याची चादर, रिमझिम बरसणारा पाऊस, अधूनमधून कोसळणाऱ्या सरींमधूनच पडणारा उन्हाचा कवडचा, या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले। आठवडाभराच्या कामाचा थकवा घालवण्यासाठी पावसाळी पर्यटनाचा आनंद काही वेगळाच असतो। हाच आनंद अनुभवण्यासाठी रायगड येथे मोठी गर्दी पाहायला मिळते। खूप सुंदर वातावरण आहे आणि इथे आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा पाऊस नव्हता, पण जेव्हा आम्ही धबधब्यात गेलो आणि पाऊस सुरू झाला त्यामुळे आम्ही अधिकच निसर्गाचा आनंद लुटलेला आहे। आता म्हणजे आपल्याला सगळ्यांना अशी काळजी घ्यायची आहे की हा जे निसर्ग आहे तो इथे येऊन खराब न करता त्याचं सौंदर्य आहे ते आपण जपलं पाहिजे। ते सौंदर्य जपता जपता आपण मजा केली पाहिजे असं मला वाटतं। खूप सुंदर वातावरण आहे, लोक धबधब्यावर मजा घेत आहेत आणि अशा प्रकारे आम्ही हे 2 दिवस खूप एन्जॉय केलेला आहे। जय महाराष्ट्र, जय रायगड। कालपासून खूप मजा करतो इकडे रायगडमध्ये। वेदर खूप छान आहे, पाण्याचाही फ्लो चांगला असल्यामुळे सगळे पर्यटक मजा करतात। पण मजा करताना सगळ्यांना एकच विनंती आहे की जेवढी तुम्ही मजा कराल ती सांभाळून करा, सेफली करा। कारण कुठे वॉटरफॉल असल्यामुळे, नॅचरल वॉटरफॉल असल्यामुळे थोडं धोक्याचं पण सिच्युएशन असते, पण आज तसं सिच्युएशन नसल्यामुळे सगळ्यांनी मजा केली, पण सेफली करा, एवढंच माझं म्हणणं आहे। निसर्ग ओथंबून वाहतोय, पाऊस, ऊन आणि इथली जी सगळी वातावरण आहे सगळं अप्रतिम आहे, अप्रतिम। आणि सगळ्यांनी इथे यावं आणि हा आनंद घ्यावा, पण अर्थात सेफ्टी पाळून, उगाचच नको ते धोके पत्करून नाही। येस, त्यामुळे आम्ही भरपूर एन्जॉय केलं। आम्ही 30 जणांचा ग्रुप होतो, परिवार टूर्स बरोबर आलो आणि आम्ही म्हातारे, 70चे, 80 वाले, त्याच्यानंतर 25 वर्षाचे, सगळा मिक्स ग्रुप आहे आणि सगळ्यांनी तेवढीच धमाल केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।